आणि या संदर्भातली सविस्तर बातमी पाहणार आहोत। अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये आज पुन्हा एकदा बैठक पार पडणार आहे। 13 जागांवरील तिढा आजच्या बैठकीमध्ये सुटण्याची शक्यता व्यक्त केली जाते। काल सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये जवळपास तासभर खलबतं झाली आणि 400 प्लसचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यामध्ये कामाला लागा, अमित शहा यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ही सूचना केली आहे। तर अमित शहा यांनी कोणत्या महत्त्वाच्या सूचना केल्यात आपण पाहतोय। 400 प्लसचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यामध्ये कामाला लागा। मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रामधून 45 पेक्षा जास्त जागा निवडून द्या आणि जागा वाटपाबाबत महायुतीमध्ये कोणावरही अन्याय होणार नाही। काही जागांसंदर्भात वाद असतील तर एकत्र बसून सोडवा, अशी सूचना अमित शहा यांनी दोन्ही आणि तीनही नेत्यांना केली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक, एकूण 13 जागांवर तिढा आज सुटण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सागर, आपण पाहतो की महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्या दोन्ही बाजूला आपण पाहतो की मॅरेथॉन बैठका पार पडत आहेत, मात्र काही जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। महायुतीमध्ये काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावरती असताना सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडली। जवळपास तासभर ही चर्चा झालेली आहे, मात्र अजून सुद्धा 13 जागांचा तिढा जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र जागा वाटपाबद्दल जास्त चर्चा न करता पंतप्रधान म्हणून मोदींना पुन्हा एकदा निवडून द्यायचं आहे आणि त्यासाठी हे राज्यामध्ये तिघांनी मिळून महायुती म्हणून काम करावं, अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या आहेत। मात्र काही जागांचा तिढा हा सोडवण्यासाठी पुन्हा एकदा बैठक पार पडणार आहे। मात्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान ठेवण्याचं टार्गेट ठेवून महायुती म्हणून काम करण्याची सूचना की अमित शहा यांनी दिलेल्या आहेत। पहिल्यांदा ते छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरती होते आणि तिथे पुन्हा एकदा शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्यावरती सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे आणि त्यानंतर रात्री पुन्हा एकदा ही बैठक जी आहे ती महत्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती पार पडलेली आहे। त्यामुळे आता हे 13 जागांचा तिढा कशा पद्धतीने सुटतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यामध्ये महत्त्वाचे मतदारसंघ जर पाहिले तर छत्रपती संभाजीनगर आहेत किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे आणि रायगड यासारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे आणि त्यामुळे इथले उमेदवार नेमके कोणाचे असणार याबाबतची अंतिम चर्चा जी आहे ती होणार आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीची सुद्धा बैठक आज पार पडते आहे आणि यांच्या महाविकास आघाडीच्या बैठकीदरम्यान अंतिम जागा वाटपाची जी काही लिस्ट आहे ती सुद्धा कदाचित जाहीर होऊ शकते। मात्र महायुतीमध्ये सुद्धा अजून काही जागांचा तिढा जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावरती सुद्धा टीका केलेली होती, उद्धव ठाकरे यांच्यावरती सुद्धा टीका केलेली आहे आणि महाविकास आघाडी ही 3 चाकांची रिक्षा आहे, मात्र तीनही टायर पंक्चर झाल्याची टीका त्यांनी केलेली होती। मात्र महायुतीच्या एकीकडे जागा वाटपाची ही चर्चा होत असताना आता त्याच्यावरती सुद्धा अंतिम चर्चा होऊन या 13 मतदारसंघाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। त्यामुळे नक्कीच कृष्णा, त्यामुळे अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या बैठकीकडे आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।